जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला खऱ्या अर्थानं धनी मिळाला। रयतेला स्वराज्य आपले वाटू लागले। इतर सत्ताधाऱ्यांना स्वराज्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करावंच लागलं, पण त्यांना ही स्वतंत्र सत्ता डोळ्यात खुपत होती। स्वराज्यावर होणारे हल्ले थांबत नव्हते। मराठे प्राणपणानं स्वराज्याचं रक्षण करीत होते। एखादा मुलूक ताब्यात घेतला म्हणजे तो कायम ताब्यात राहीलच याची शाश्वती नव्हती। आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांचे हल्ले तर सुरूच होते, पण आता व्यापारी बनून आलेले इंग्रज आणि पोर्तुगीज हे देखील स्वराज्याच्या विरोधात कारस्थाने रचत होते। आणि अशातच यंदाचा पाडवा अतिशय उदास गेला। रामनवमी देखील शांततेत पार पडली। स्वामींच्या दुखण्याला आराम पडावा म्हणून नवरात्रीचे कडक उपास धरले होते पुतळाबाई साहेबांनी। आम्ही देखील जगदीश्वराला नवस केला आहे। स्वामींचे दुखणे बरे झाले की पंचामृताने अभिषेक करणार आहोत। आई जगदंबे। महाराजांच्या आजारपणाची वार्ता कितीही गुप्त ठेवली तरी गावकऱ्यांना कुणकुण लागली आहे। पुढे जाऊन त्यांना समजावून सांगितले पाहिजे। ही वार्ता मुघलांपर्यंत गेली तर त्यांची आक्रमणे थोपवणे कठीण होऊन जाईल। हनाजी पंत, अहो वेळ काय आणि राजकारण कसले बघता? क्षमा करा राणी साहेब, पण स्वराज्याचे हित बघायलाच हवे। स्वतः महाराजांनी प्राणपणाने उभारलेले स्वराज्य राखण्याची जबाबदारी आता आपल्यावरच आहे। प्रसंग बाका आहे, पण कुणीतरी खंबीर होणे गरजेचे आहे। बरोबर आहे तुमचे अनाजी पंत। गडाचे दरवाजे बंद करा। गडावर ये जा करणाऱ्या चाकर माणसांवर नीट लक्ष द्या। महाराजांच्या कक्षेभोवती पहारे कडक करा। कोणतीही गैरवार्ता बाहेर जाता कामा नये। थोरल्या बाईसाहेब, युवराजांना बोलावणे धाडायला हवे। त्यांचे पुत्र आहेत ते। बापाच्या आजारपणाची वार्ता त्यांना नाही कळवायची तर कोणाला कळवायची? अशा प्रसंगी त्यांचाच मोठा आधार आहे आपल्याला। त्यांना इथे बोलावून घ्या। नाही, शंभू इथे आले तर मोठा गवगवा होईल। ते सध्या पंधारगडावर आहे, त्यांना तेथेच गुंतवून ठेवा। अहो पण वैद्यराज, महाराज सकाळपासून ग्लानीत आहे। ज्वर कमी होत नाहीये। काहीतरी दुसरी चाटण द्या। गरज असेल तर अजून एखाद्या वैद्यांना बोलवा। काही वनस्पती हव्या असतील तर सांगा। अगदी हिमालयातून देखील आणायला सांगू आम्ही, पण महाराजांना बरे करा। उद्या हनुमान जयंती। मारुती राया, महाराजांना लवकर बरे वाटू दे रे। ला दुग्ध अभिषेक करू। वैद्यराज, काय झाले? काहीतरी बोला वैद्यराज। क्षमा सावी राणी साहेब, महाराज श्री चरणी विलीन झाले। वैद्यराज, भानावर या। काय बोलता आहात समजते आहे ना तुम्हाला? अनेकदा यमराजालाही चकमा दिलेला आहे स्वामींनी। तुम्ही पुन्हा तपासा। काहीतरी दुसरा उपाय करा। काही औषध द्या। काहीतरी करा। काहीतरी करा वैद्यराज। आम्हाला आणि स्वराज्याला पोरके करून गेलात राजे। आम्ही कुणाकडे बघून जगायचं?
शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार 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 शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र माझ्या राजा